शिरढोण ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस, दोषींवर कारवाईची मागणी. शिरढोण ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती शिरोळे यांच्या अहवालानुसार शिरढोण गावातील विविध शासकीय योजनांमध्ये विकास कामं न करता तसेच शासनाकडून मिळणारं साहित्य नागरिकांना वितरित न करता त्या साहित्याच्या नावावर आलेला निधी हडप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात ग्रामसेवक, सरपंच तसेच काही सदस्यांचा सहभाग असल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. पंचायत समिती शिरोळ यांनी संबंधित अहवाल वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली. या संदर्भात कष्टकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने, आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे, भाजप जिल्हाध्यक्ष पोपट उर्फ सातगुंडा पुजारी, माजी उपसरपंच अविनाश पाटील, माजी उपसरपंच विजय सूर्यवंशी, रणजित पुजारी, राजेंद्र खोत आणि सुकुमार पुजारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जस्मिन मॅडम यांना निवेदन सादर केलं. निवेदनात दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अहवाल सादर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास कलेक्टर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. दरम्यान या प्रकरणामुळे शिरढोण गावातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून होते. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरढोण.